पहिलं पाऊल उचलणारी माणसंच ध्येयापर्यंत पोहोचतात. जी पाऊलच उचलत नाही ती पोहोचतील कशी? साधा विषय. महाराजांकडे काय आहे? काही नाही, काही नाही, काही नाही. पण 1645 साली महाराजांनी राजगड जिंकला. बेवसाव होता. म्हणजे राजगड जिंकला तर तो बांधून काढायला हवा, पण बांधायचे तर पैसे हवेत, संपत्ती हवी. महाराजांकडे होती नाही. मग महाराज असे म्हटले का? नाही नाही, जरा फंड्स वगैरे आल्यावर मग बघूया घ्यायचं. नाही, हा विचारच नाही केला. पुढचा पुढा बघू. 1645 ला त्यांनी पहिला राजगड घेतला. 1646 ला तोरणा जिंकला. आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतायत, तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. सुरुवात करा. 1670 ला मोगल आणि मराठा संघर्ष प्रचंड वाढला. अफाट. मोगलांचं सैन्य 5 लाख आणि महाराजांचं 20,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांचे 5 लाख आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा, नको लढाई. काय काय म्हटले महाराज? त्यांचे 5 लाख आपले 20,000 असू दे, पुढचा पुढं बघू. सामर्थ्य नाही, संपत्ती नाही, पण थांबायचं नाही. कारण